पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं. आता पहाट होती त्यामुळं त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक ना घेणं दोन, शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महादेव शेखर भाऊ हो म्हणतायत. त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादांनी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलो. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही.